असणारे जे सर्व युवा कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, त्यांनी मिळून ही स्वाभिमान यात्रा काढलेली आहे। ती त्यांचीच संकल्पना आहे आणि एक दिवशी त्यांनी सांगितलं की गणपतीरायाचा जो पहिला दिवस असतो त्या दिवशी फक्त तुम्ही यायचं आणि मग आपण सगळेजण मिळून आम्ही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांनी काढलेल्या यात्रेला तुम्ही संबोधित करायचं आणि ते करण्यासाठी मी आलो। खरं तर या सर्वच कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो की या इलेक्शनमध्ये या मतदारसंघाची जबाबदारी या सर्व लोकांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि आज त्याची सुरुवात म्हणजे स्वाभिमान यात्रेची सुरुवात जे महान व्यक्तींच्या विरोधात या सरकारमध्ये अनेक नेते जे बोलत आहेत, तर हा जो खालच्या लेवलचं राजकारण आहे त्याच्या विरोधात इथं असणारे स्वाभिमानी कार्यकर्ते पुढे आलेले आहेत आणि ज्या प्रकारचं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यासाठी हे कार्यकर्ते पदाधिकारी पुढे आलेले आहेत। त्याच्याचबरोबर या मतदारसंघामध्ये कुठंतरी मला अडकून ठेवण्यासाठी जी काय ताकद राज्य आणि मोठ्या नेत्यांकडून तिथं लावली गेली आहे, जे सत्तेत आहेत त्याच्या विरोधात नाही तर मग माझ्या बाजूली हे सर्व कार्यकर्ते आलेत, त्याचं ऋण या कार्यकर्त्याचं ऋण मी कधीही विसरणार नाही।